सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरी करणाऱ्या लोकांना उच्च पद मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. तुम्हाला सासरच्या लोकांकडनं आर्थिक लाभ होतील. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबासोबत शुभ कार्यक्रमांमध्ये तुम्ही संध्याकाळी सहभागी व्हाल. तुमची नियोजित कामं तुम्ही वेळेवरती पूर्ण कराल. कुटुंबातील वडिलांच्या सदस्याच्या आशीर्वादानं आर्थिक फायदा तुम्हाला होईल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांतीचं वातावरण राहील. तुमच्या जुन्या समस्या दूर होतील. नोकरदार लोक आपली जागा बदलण्याचा प्रयत्न करतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आशीर्वादानं तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमच्या अनावश्यक खर्चावरती मात्र तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. तुम्हाला सासरच्या लोकांकडनं आर्थिक लाभ संभवतात. कुटुंबासोबत तुम्ही एखाद्या चांगल्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला आज विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना आळस सोडून अधिक मेहनत करावी लागेल, तरच त्यांना परीक्षेमध्ये चांगले यश मिळेल. तुमच्या मुलांकडून तुम्हाला एक चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमचे थोडे पैसे देखील खर्च होतील. विवाहयोग्य लोकांना चांगले प्रस्ताव येतील. तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांतीचं वातावरण राहील. जुने आजार असतील तर ते दूर होतील. नोकरदार लोक आपली बदली करण्याचा प्रयत्न करतील. कुटुंबातील तुम्हाला सदस्य मान्यता देतील आणि तुमच्या प्रेमाला देखील समजून घेतील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कामामध्ये व्यस्त असाल. व्यवसायामध्ये चांगले परिणाम मिळाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. तुमचा जोडीदार आणि मुलांसोबत तुम्ही प्रवासाची योजना आखाल. नोकरी करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. तुमच्या प्रगतीतील अडथळे दूर होतील. व्यवसायामध्ये तुम्हाला मित्रांची गरज भासेल. व्यवसायातील नवीन योजना पुढे नेण्यास तुम्ही सक्षम राहाल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही व्यवसायामध्ये पूर्वीपेक्षा जास्त उत्साहानं काम कराल. तुमची सर्व कामं तुम्ही यशस्वीपणे पूर्ण कराल. व्यवसायामध्ये उत्पन्नाचे नवनवीन स्रोत मिळतील. अचानक कुठून तरी तुम्हाला पैसे मिळतील. तुमचं मन देखील आज प्रसन्न राहील. सासरच्या व्यक्तींशी तुमचा वाद होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही बोलण्यामध्ये गोडवा ठेवा, नाहीतर नात्यामध्ये दुरावा येईल. तुमच्या प्रगतीतील अडथळे दूर होतील. तुमचा जोडीदार आणि मुलांसोबत तुम्ही प्रवासाची योजना आखाल. व्यवसायातील नवीन योजना आज तुम्ही पुढे घेऊन जाल आणि तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत राहील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. बौद्धिक आणि मानसिक ओझ्यातून देखील तुम्ही मुक्त व्हाल. मुलांकडनं तुम्हाला आनंददायी बातम्या मिळतील. तुम्ही आज बायकोसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. तुमचं वाहन बिघडल्यानं तुम्हाला थोडेसे पैसे देखील खर्च करावे लागतील. आज व्यवसायामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे नवनवीन स्रोत मिळतील. अचानक तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज मुलांशी संबंधित कोणत्याही मोठ्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर आजचा दिवस शुभ आहे.
तुमची प्रकृती थोडीशी कमकुवत राहील, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे अन्नपदार्थ खाणं टाळा. नोकरदार लोक कामामध्ये व्यस्त राहतील. नोकरीच्या ठिकाणी वाद घालणं टाळा. आज तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. तुम्ही आज कर्जाच्या ओझ्यातनं मुक्त व्हाल. तुमचं वाहन बिघडल्यानं मात्र तुम्हाला थोडेसे पैसे खर्च करावे लागतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडावरती दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची प्रगती पाहून तुमचं मन प्रसन्न राहील. आई वडिलांच्या आशीर्वादानं काम केल्यानं तुम्हाला आज यश मिळेल. वडिलांना शारीरिक समस्या जाणवतील. नातेवाईकांकडनं मिळालेली माहिती फायदेशीर ठरेल. तुम्ही आज कोणालाही पैसे उधार देऊ नका. आज मुलांशी संबंधित कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. बाहेरचे अन्नपदार्थ खाणं टाळा. नोकरदार लोकांना पदोन्नतीची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये काही चुकांमुळे नुकसान सहन करावं लागेल. कोणताही निर्णय जर घ्यायचा असेल तर तो विचारपूर्वक घ्या. जोडीदाराशी तुमचे वाद होतील. तुमच्या प्रेमजीवनामध्ये थोडा दुरावा येईल. वरिष्ठांचा सल्ला तुमच्या आयुष्यामध्ये फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला तुमच्या आईवडिलांची सेवा करण्याची संधी मिळेल. वडिलांना शारीरिक समस्या जाणवतील. आज माहेरच्या मंडळींना पैसे उधार देऊ नका, नाहीतर ते पुन्हा परत मिळण्याची शक्यता बिलकुल नाही. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली जाईल. तुमचं मन हे प्रसन्न राहील. शत्रू तुमच्यापासून दूर राहतील. तुमचं काम बिघडवण्याचा प्रयत्न केला जाईल. गरज पाहूनच पैसे खर्च करा. जोडीदारासोबत तुम्ही आज बाहेर फिरायला जाल. तुमच्या प्रेमजीवनामध्ये एक नवीन फूल उमलेल. तुम्हाला व्यवसायांमधल्या चुकांपासून काही ना काहीतरी आज शिकण्याची संधी मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये भरपूर मेहनत करून तुम्ही आज पैसे कमवाल, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. कुटुंबासाठी तुम्हाला आज वेळ मात्र काढता येणार नाही, त्यामुळे तुमची बायको तुमच्यावरती रागावू शकते. तुमचं मत मात्र तुम्ही तिला पटवून द्याल. जोडीदाराकडनं तुम्हाला आज सहकार्य मिळेल. आज तुमचे शत्रू तुमचं काम बिघडवण्याचा प्रयत्न करतील. आज तुम्ही जोडीदारासोबत संध्याकाळी बाहेर फिरायला जाल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मालमत्तेशी संबंधित वाद संपुष्टामध्ये येतील, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. धार्मिक कार्यामध्ये श्रद्धा वाढेल. मित्रांसोबत तुम्ही आज वेळ घालवाल. कुटुंबातील सदस्याकडनं तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. व्यवसायामध्ये उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.